गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तुते. सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. आज राजाराम महाराजांचा अजून एक अभंग पाहूया. कशासाठी चिंता करतोय हे मना, चिदंबर रायाला सारखा आठव रे. तो तुला त्रैलोक्याचा राणा आहे, तो त्रैलोक्याचा देव आहे. तो तुला काहीही कमी पडू देणार नाही. ज्याने पृथ्वीवरती तुला आणलेला आहे तो सर्वसत्ताधीश परमेश्वर चिदंबर, तो तुला अन्न वस्त्राशिवाय राहायला देणार आहे का? मग कशाला उगाचच काळजी करतो, उद्याची काळजी करतो, भूतकाळाचे चिंतन करत बसतो. त्याऐवजी सारखं तू चिदंबराचा आठवण कर. चिदंबर तुला सगळं काही पुरवठा करणार आहे. जे काय भगवद्गीतेत श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अनन्यास चिंतेन तु मामे जन पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. जो कोणी अनन्य भावाने माझं ध्यान करतो, माझ्या चरणात स्वतःला वाहून घेतो, अर्पण करून घेतो, शरणागत होतो, अशा भक्ताचे रक्षण मागे पुढे उभी राहून मी स्वतः करतो. त्याचा योगक्षेम मी चालवतो. योगक्षेम माझं बघणारे, माझं रक्षण करता माझा चिदंबर असल्यावरती तो मला उदर भरण्यासाठी अन्न वस्त्र निवारा देणार नाही आहे का हो? तो नेहमी पुरवतो आपल्याला त्याच्यावरती विश्वासच नाही आहे. काय म्हणतात, चिंता कासायासी वाहणे वाया चिदंबर राया आठवावे. प्रारब्धाचा नेम नेमिलासे जैसा अन्न वस्त्र तैसे मिळतसे. अन्नमान धन देहाचे प्राक्तन दाही अधिक उणे काही केल्या. दास म्हणे चित्त करोनिया स्थिर नाम चिदंबर जपे सदा. कशासाठी उगाच कासायासी, कशासाठी चिंता करतो रे बाबा? नेहमी चिदंबराला आठवण कर. कसं आठवण करायचं मग चिदंबराला? आपण खाता पिता उठता बसता सर्व काळात सर्व अवस्थेत धंदा करिता नोकरी करिता आपण सदोदित कुठून ना कुठून आपण नोकरीला जात असतो. बसमध्ये बसलोय, जपमाळ नाही हातात घेऊ शकता, काउंटर घ्या. चिदंबरा 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 चिदंबरा. ऑफिस जाईपर्यंत होऊन जाईल काम आपलं. ऑफिसला गेलो की लगेच आपले काम अर्धे काम झालेले असते तिथे. कारण आपला भरोसा देवावरती असेल तर देव आपलं काम करत असतो. हे कबीराच्या मार्फत कबीरा जेव्हा एका गाण्यात काय म्हणतात, कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. कबीर भोळा भाबडा होता. त्याच्यासाठी देव स्वतः येऊन कबीराचे विणतो शेले, शेला विणत बसला असतो राम. कबीर काय करत असतो? राम 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 करत असतो आणि तो कबीराचा शेला विणत बसतो. कारण भोळा भाबडा आहे माझा भक्त, याला काहीच लौकिकाचं काहीच व्यवहार येत नाही, याचं जीवन कसं चालणार, म्हणून स्वतः राम येत असतो त्याचे शेले विणायला. म्हणजे काय, परमात्मा आपला राखणदार असलं, आपण त्याचं नाव घेत बसलो तर आपले काम तो करत असतो. श्रीखंड्या म्हणून एकनाथ महाराजांच्या घरी 12 वर्ष पाणी वाहिलं त्यांनी. पाणी आणत होता. मग किती असं गोरा कुंभाराच्या घरी विठ्ठल स्वतः स्वहस्ते त्याला जेवायला घालायचं, हात कापून घेतल्यावरती गोराने. मग इतके सगळे आपल्याला भक्तांचे चरित्र माहीत असून आपला का विश्वास होत नाहीये? आपला प्रारब्ध जसा नेम दिलेला आहे, हा जीव पृथ्वीवर आला, गर्भात प्रवेश झाला तर तो मायक्रोचिप फिट करून पाठवतो. त्यानुसार प्रारब्धानुसार अन्न वस्त्र त्याप्रमाणे मिळत असतं आपल्याला. न एक पैसा कमी न एक पैसा जास्त. जे काय नेमलेलं आहे, आज श्रीखंडपुरी खायची असेल ना आपली तर तो पुरवतो, हौस आपली पुरवतो. उद्या चटणी भाकरी देणार तो पण चिदंबरा तुझा प्रसाद आहे म्हणून स्वीकार करावा, त्यात उणे धुणे काढू नये. काय हो आमची परिस्थिती, चटणी भाकरी खावी लागत असे असं नाही. आज चिदंबराच्या अनुग्रहाने मला श्रीखंडपुरी मिळाली आहे, तर उद्या चटणी भाकरी मिळाली तरी तो तुझा प्रसाद आहे रे देवा, म्हणून आनंदाने स्वीकार करावा.
अन्न मान धन देहाचे प्राक्तन, दाही अधिक उणे काही केल्या. कितीही खूप जास्त दाह लागला, अजून पाहिजे, अजून पाहिजे, मान पाहिजे, सन्मान पाहिजे, पैसा पाहिजे, अजून पाहिजे, तर काय होणार आहे? उणेच राहणार आहे. ते कधी पूर्ण होणार नाही. समर्थ रामदास म्हणतात, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. जगात कितीही आपण जे काही गोष्टी आहेत ते सगळं अशाश्वत आहे. अन्न असो, वस्त्र असो, मान सन्मान असो, पैसा, अडका, आपला गाडी, बंगला, जुमला, काही असे, घोडा गाडी काही असो, सगळं अशाश्वत आहे. सगळं इथेच सोडून जावं लागणार. मग हे प्रारब्धाच्या नेमाने आपल्याला देवाने दिलेलं आहे. गाडी असा मर्सिडीज आहे का आपल्याकडे? देवाच्या कृपेने आहे ते. आपल्याकडे शेती आहे का? ऊसाची मोठी शेती आहे आपल्याकडे, ज्वारीची शेती आहे. कुणी दिलेली आहे ती? चिदंबरांनी दिलेली आहे. त्याचा प्रसाद म्हणून ते उपभोग करावा. पण एक दिवस ते आपल्या हातून गेलं तरी चिदंबरा तूच नेतोय रे बाबा, म्हणून आनंदाने राहावे. दास म्हणे चित्त करोनी अस्थिर, नाम चिदंबर जपे सदा. चित्त आपलं स्थिर करायला पाहिजे. त्याच्यासाठी राजाराम महाराज अजून एक अभंगामध्ये म्हणाले, स्थिर करो मेरे मन चिदंबरा, स्थिर करो मेरे मन, स्थिर करो, स्थिर करो, स्थिर करो मेरे मन चिदंबरा, स्थिर करो मेरे मन. माझं मन अस्थिर आहे रे चिदंबरा, स्थिर कर म्हणून राजाराम महाराज प्रार्थना करतात. राजाराम महाराज प्रार्थना करतात तर आपण का करू नये बा? नित्य प्रार्थना करावी. चिदंबरा, माझ्या अस्थिर मनाला स्थिरत्व येऊ दे. तुझ्या नामाची गोडी येऊ दे, प्रेम येऊ दे, भक्ती येऊ दे, श्रद्धा येऊ दे. आणि सदा सर्व काळ आपण काय करूया? चिदंबराचा नाम आनंदाने, प्रेमाने सर्वांनी मिळून घेऊया. आणि सर्वांनी मिळून याच जन्मी चिदंबर चरणी लीन होऊ आपण सगळे मिळून. सायुज्य मुक्ती आपण सर्वांनी मिळून घेऊया, असं राजाराम महाराज चरणी, स्वामी चरणी प्रार्थना करून लोका समस्ता सुखिनो भवन्तु. जय चिदंबर.